नमस्कार, मी अंकुश गवळी. संवाद मराठी न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत. बीड जिल्हा केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व खून प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये त्याचे पडसाद उमटले. आता संपूर्ण राज्यभरात बीडच्या गुन्हेगारीची चर्चा होत आहे. त्यामुळे बीड बिहार झाला आहे का अशी सर्वसामान्य जनतेमध्ये त्याची चर्चा होत आहे. बीडमध्ये गुन्हेगारीचं जाळं आहे का असा प्रश्न पण निर्माण झालेला आहे. आता अनेक प्रश्न उपस्थित पण होत आहेत. एकंदरीत सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून झाल्याची बातमी नवीन, त्यातच आणखी एक बीड जिल्ह्यातील परळीमधील धक्कादायक घटना समोर आलेली आहे. परळीतील व्यापारी अमोल दुबे यांची काही खंडणीखोरांनी अपहरण केले व खंडणीखोरांना व्यापाऱ्यांनी पैसे दिल्यानंतर अमोल दुबे यांची सुटका केली असं सांगितलं जात आहे. या घटनेप्रकरणी परळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सविस्तर माहिती अशी आहे की ज्यांचं अपहरण करण्यात आले आहे परळीतील व्यापारी अमोल दुबे यांची एक एजन्सी आहे. त्या एजन्सीचे काम आटपून अमोल दुबे घरी जात असताना 4 ते 5 गुन्हेगारांनी त्यांना रस्त्यात अडवून मारहाण केली व अपहरण करण्यात आले व त्यावेळी खंडणीखोरांनी दुबे यांना 2 कोटी रुपयाची खंडणीची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी एकंदरीत 3,87,000 रोख व 10 तोळे सोनं देऊन आपली सुटका करून घेतली होती असं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. तेव्हा आता पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये 24 तासात 2 अपहरणाच्या घटना घडल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या घटना नुकत्याच घडलेल्या असून यापूर्वी बीडमध्ये अशा अनेक गुन्हेगारी घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे सर्व घटना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बीड जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या एकंदरीत महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही केली होती. दारू विकणाऱ्या लोकांवर कार्यवाही केली होती. एकंदरीत 70 जणांना अटक केली होती व 70 गुन्ह्याची नोंद केली होती. नोव्हेंबर महिन्यातच एका सय्यद मजहर नावाच्या व्यक्तीचा पण अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याच्यावर 4 हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानंतर त्या 4 पोलिसांनी पकडलेले पण होते. त्यानंतर बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील गावात मतदान पेट्याची तोडफोड, काही ठिकाणी मारहाण हे वृत्त राज्यभरात पण पसरलेले होते. एप्रिलमध्येच बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. केज तालुक्यातील औरंगपुरा येथील 8वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीमुळे विष प्राशन करून तिने आपले आयुष्य संपवल्याची ही एक वृत्तपत्राच्या माध्यमातून बातमी समोर आली होती. तर पुढे त्याच महिन्यात आष्टी शहरातील फुलेनगरमध्ये एका कुटुंबातील महिला रात्री झोपल्यानंतर तिच्याच पतीने तिची झोपेमध्येच हत्या केली. ही बातमी एका वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर आलेली होती. त्या महिलेचं नीलम संभाजी वालेकर असं मृत महिलेचं नाव आहे. तर आरोपी संभाजी वालेकर या आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक पण केलेली होती. खून आणि अपहरण अशा गंभीर गुन्ह्यानंतर आणखी बीड जिल्ह्यात कोणते गुन्हे एकंदरीत घडलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. बहुचर्चित महादेव बुके ॲप ते ऑनलाईन प्रकरणी बीड पोलिसांनी कार्यवाही केली होती. सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये जालना रोडवरच्या अपार्टमेंटमध्ये छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी त्याच्याजवळ 150 ATM कार्ड, 67 पासबुक, 100 चेकबुक, 25 सिम कार्ड जप्त करण्यात आले होते. त्यावेळी हा सर्वात मोठा आर्थिक गुन्हा म्हणून त्याची नोंद पण करण्यात आली होती. मंडळी, नीट मध्ये घोटाळा झाला होता. त्यावेळी लातूर व बीड मध्ये याचे धागेदोरे सापडले होते. त्यावेळी बीड मधील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात पण घेतले होते. हा गुन्हा झाल्यानंतर असे अनेक बीडमध्ये गुन्हे झालेले आहेत. भूखंड घोटाळे बीडमध्ये झालेले आहेत. बनावट कागदपत्रे बनवून मूळ मालकाऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला समोर उभा करून रजिस्ट्री करण्याचे प्रकार बीडमध्ये घडलेले आहेत.
तर काही दिवसापूर्वी परळीमध्ये गोळीबाराची घटना घडली होती। त्यावेळी अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली होती। या घटनेचे पडसाद पण संपूर्ण राज्यभरात उमटले होते। या प्रकरणी शरद पवार गटाचे नेते बबन गीते व त्यांचे काही सहकारी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्तही समोर आले होते। त्यामुळे बीडमध्ये अपहरण, हत्या, भूखंड घोटाळे, सट्टाबाजी, मटका, दारू, वाशे, गुन्हेगारी प्रकरणी बिहार झाले का असे सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा होत आहे। बीड, पुण्यासारख्या ठिकाणी गुन्हेगारी वाढल्याने सरकार जबाबदारीपूर्वक गांभीर्याने त्या गुन्हेगारीला आळा घालेल का अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत। त्यामुळे आपणास काय वाटते, गुन्हेगारीला कोण जबाबदार आहे, सरकार की पोलीस प्रशासन की जनता, स्वतः जनताच? आपण कमेंटमध्ये सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।